आपण जे धरणे आंदोलन इथे पुकारलेलं आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त कामगार संघटना कृती समिती, राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना, उभाटा, आम आदमी पार्टी, प्रहार पक्ष, आझाद समाज पार्टी, किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, आयटक, सीटू, इंटक, मराठा सेवा संघ, भीम ब्रिगेड संघटना, मानवी हक्क अभियान, स्वाभिमान शेतकरी संघटना, नव जागरण, मनीषी व क्रांतिकारी स्मरण समिती या सर्व संघटनेच्या माध्यमातून भव्य धरणे आंदोलन येथे आपण करत आहोत। जन सुरक्षा विधेयक कानून जे महाराष्ट्र सरकारने आणलेलं आहे ते तुमच्या आमच्या सर्वांच्या स्वातंत्र्यावर बंदिस्त आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि हे सरकार, हे मनुवादी सरकार येऊन जाऊन काही ना काही उलबदूल काही ना काही काम करत असतात। त्यांना लोकांच्या जनसुरक्षेची काही घेणं देणं नाही। लोकांना त्रास कसं द्यायचं, लोकांचे मानवी हक्क कसे हिसकून काढायचे, शेतकऱ्यांची गळचेपी कशी करायची, सुशिक्षित बेरोजगारांची हक्क कसे हिरावून घ्यायचे, सुशिक्षित बेरोजगारांना न्याय नाही, कास्तकारांना न्याय नाही, आपसामध्ये भांडणं लावून देण्याचं काम, आणि जनतेला कोणत्याही विषयावर आपण जाब विचारू, सरकारला कोणत्याही विषयावर आपण जाब विचारू शकत नाही, अशा या कायद्यामध्ये त्यांनी प्रावधान केलेलं आहे। हे कायदा आपल्या जन सुरक्षा ज्याला त्यांनी नाव दिलेलं आहे, पण याच्यामध्ये जनतेची सुरक्षा कुठं आहे, जनतेचं हित कुठं आहे, या संदर्भात सुद्धा आम्ही 18/3/2025 ला आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। शोकांतिका एकच आहे, जे जे आपण निवेदन देतो, जे जे आपण आंदोलन करतो, जे जे आपण धरणे करतो, त्या आंदोलनाला, त्या निवेदनाला ह्या शासन प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारचं उत्तर मिळत नाही। हेच तर आपल्या जनसुरक्षाच्या विरोधात आहे। कधी आपण येथे आंदोलनात बसतो, कधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्याचा पाठपुरावा केला जात नाही, आपल्याला त्याची माहिती दिली जात नाही, आपण कुठं आपलं निवेदन कुठं गेलेलं आहे, प्रधानमंत्र्यापर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलं का नाही, आपण जो जनहितासाठी जे आंदोलन करत आहोत त्याची कोणी दखल घेतली की नाही घेतली, हे सर्व कुठेतरी आपल्याला डालवण्याचा प्रयत्न करत आहात। म्हणून आपण जरी आज 50 लोक जरी असलो तर प्रत्येक आपण 50,000च्या बरोबर आहोत। आणि हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कानूनाच्या विरोधामध्ये आपण सर्वजण संघटित आहोत, आणि सर्वजण संघटित होऊन शासनाला हा कायदा रद्द करण्यास आपण बाध्य करू। आणि या कायद्याला त्यांनी नाव दिलं जनसुरक्षा कानून। जनतेची सुरक्षा आहे कुठे? आज जर आपण एखाद्यावर अत्याचार झाला, अन्याय झाला, त्याच्यावर आपण जर रस्त्यावर उतरू नाही, त्याच्यासाठी न्याय मागू नाही, तर मग हे सरकार आपली मनमर्जी करेल। म्हणून ह्या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। याच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये आझाद समाज पार्टी तुमच्या सोबत आहे।